महानगरपालिका चे निकाल हाती आलेले आहे. भाजप अनेक ठिकाणी 1 नंबरचा पक्ष ठरलाय. संभाजीनगरचा विचार केला तर 2 नंबरचा पक्ष एमआयएम ठरलाय. राज्यभरात 125 जागा म्हणजे मोठ्या प्रमाणात एमआयएमचे निवडून आले. माझ्यासोबत प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहे. अनेकांना वाटत नव्हतं की एवढ्या जागा येतील. एक्झिट पोलमध्ये पण दिसत नव्हतं. काय करिश्मा होता? मला वाटत होतं ना की निवडून येणार इतके. हे खरी गोष्ट आहे की खूप सारे लोकांना आणि विशेषकर पत्रकारांनाही असं वाटत नाही होतं की आमचं इतके सारे कारण ते रस्त्यावर बघत होते की कशा प्रकारचे भांडणं सुरू आहे, इम्तियाज जलीलचा कशा विरोध सुरू आहे, मारामार्या, माझ्या गाड्यावर अटॅक, हे सगळं बघून त्यांना असं वाटत होतं की एमआयएम संपलेली आहे, एमआयएम मध्ये खूप वाद आहे. पण मला विश्वास होता की लोक जे आहे ना ते पक्षासोबत आहे, माणसासोबत नाही आहे. म्हणून जेव्हा आम्ही एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देतो, लोक त्याला निवडून आणतात. हे महत्वाचं नाही आहे की आज इम्तियाज जलील बसलेला आहे, माझ्या जागी कोणी दुसरं असलं असतं तर त्यांनीही तसं घडवून आणलं असतं. मला विश्वास होतो, हे खरी गोष्ट आहे. हे बघून ओवैसी साहेबांना सुद्धा असं वाटत होतं की आपण 14-15 सीट्स पर्यंत जाईल करके. आणि मला विश्वास होतो की मागच्या वेळी आम्ही 25 सीट जिंकलं होतं, 25 पेक्षा जास्त, एक का होईना पण आम्ही जिंकू शकतो असा मला विश्वास होता. माझा टार्गेट जो होता ते 28 सीट पर्यंत होता की 28 सीट पर्यंत आम्ही जाऊ. पण 33 सीट म्हणजे मलाही स्वतःला एक आनंददायी धक्का बसलेला आहे. मी आणि धन्यवाद देतो मी शहराच्या जनतेला. एक थोडा तिखट प्रश्न आहे की तुमच्या विरोधात म्हणजे अजूनही एमआयएम मध्ये लोक तुमच्या विरोधात नाराज आहे. त्यांनी पक्षाला पाहून मतदान केलं आहे. तर हा जो विजय झालाय तो ओवैसींनी ही सगळी नाराजी दूर केल्यामुळे झालाय आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधातली नाराजी अजूनही कायम आहे. म्हणजे हा विजय इम्तियाज जलील यांच्यामुळे नाही तर ओवैसींमुळे आणि त्यांच्या पक्षाला बघून झालाय. इम्तियाज जलील खूप लहान आहे साहेब, पक्षामध्ये एक छोटासा कार्यकर्ता आहे. आमचे सर्वेसर्वा जे आहे ओवैसी साहेब आहे आणि त्यांनी जे कष्ट केलेलं आहे, त्यांनी जे मेहनत केलेली आहे त्याचाच परिणाम आहे. आणि नक्की काही लोक स्वाभाविक आहे की जेव्हा तुमचे 25 कॉर्पोरेटर्स पैकी 22 कॉर्पोरेटर्सला तिकीट देण्यात येत नाही, तर त्यांना असं वाटतं की हे निर्णय एकटं इम्तियाज जलील घेतलेला आहे. पण हे शक्यच नाही आहे ना की माझ्या पक्षामध्ये माझ्या पार्टीच्या अध्यक्षाशी बोलल्याशिवाय मी असा निर्णय घेऊ शकत नाही. चर्चा झाली, खूप डिटेल्समध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनाही थोडेसा असा भीती होती की याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतील करके. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही साहेब, लोक जे आहे ना ते एमआयएमशी जोडलेले आहे. चेहरा बघून ते मतदान करणार नाही, ते कॅन्डिडेट्स मध्ये तुमचा चेहरा बघून मतदान करतील करके. आणि तसंच झालं. काँग्रेसनं तुमच्यावर आतापर्यंत अनेकदा आरोप केलाय. जो मुस्लिम वोटर होता काँग्रेसचा तो हळूहळू तुमच्याकडे येतोय. त्यामुळे काँग्रेसची जागा एमआयएम घेतोय का असं वाटतं? घेतलेली आहे, ऑलरेडी घेतलेली आहे. जेव्हा आम्ही लिस्ट डिक्लेअर केली होती त्यांचे पार्टीचे लोक आमच्या ऑफिसच्या समोर उभे होते की तुम्हाला तिकीट नाही मिळालं ना, हे घ्या, आमचा एबी फॉर्म घ्या, आमचा फॉर्म भरा करके. अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांचा एकच कॅन्डिडेट निवडून आला आणि तोही आमच्यामुळे निवडून आला. कारण आमच्या एका पार्टीच्या जे कॅन्डिडेट होता त्यांनी ते लपून छुपून काय कारण होतं ते फॉर्म विड्रॉ केला त्याचा, म्हणून त्याचा फायदा झाला आणि ते एक सीट ते जिंकून आणले, नाही तर सुपडा साफ झाला. बरं, ही तीच काँग्रेस आहे ज्यांनी तुम्हाला विधानसभेला ऑफर दिली होती. कोण नेते होते, कोणी तुम्हाला ऑफर दिली होती? आज तरी नाव उघड करताल का? नाही नाही, काय आहे की आमची जेव्हा चर्चा झाली होती ना, नाना पटोले असू द्या किंवा अमित देशमुख साहेब असू द्या, हे दोघांनी आमच्या सोबत गद्दारी केली होती. आम्ही त्यांच्याशी बोललो होतो की कारण आम्हालाही माहित होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीला हे सत्तेमध्ये आणायचं नाही आहे करके. तर आमच्या हे झालं होतं, बोलणी झाली होती. पण ऐन वेळी जेव्हा तुम्ही कॅन्डिडेट बदललं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, हे देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून औरंगाबादचा कॅन्डिडेट ऐन वेळी बदलण्यात आला होता आणि त्याचा फटका मला बसला. कोणी बदलला होता? ते हेच दोघं लोक होते ना. अमित देशमुख या डिस्ट्रिक्टचे प्रभारी होते रिजनचे आणि नाना पटोले जे आहे ते प्रदेश अध्यक्ष होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरूनच हे कॅन्डिडेट ऐन वेळी चेंज केलं होतं. ते एम के देशमुख असलं असतं ना तर कमीत कमी त्यांनी 40-50 हजार मतं घेतलं असते. पण हे जे नवीन कॅन्डिडेट आणलं होतं त्याला
ते फक्त प्रचार कुठे करत होता, तर रोशन गेट, किराडपुरा, कटकट गेट. नाही, नाही, हा उमेदवार बदलण्यासाठी म्हणजे तुमच्या सोबत झालेल्या बोलणीनंतर हा सगळा निर्णय झाला का? हो हो हो. मग असं म्हणता येईल की जर त्यांनी कॅन्डिडेट बदललाय तर फडणवीसांनी त्या दोघांना तुमच्याकडे पाठवलं असेल. नाही 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 नाही. ते काय आहे की फडणवीसला इथे भारतीय जनता पार्टीच्या अतुल सावेला जिंकायला होतं. आणि अतुल सावेलाही माहित होतं की इथे खूप टफ इलेक्शन होणार आहे. मग त्यांनी तक्रार केली की हे जे कॅन्डिडेट काँग्रेसने दिलेलं आहे त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला होऊ शकतं, जे पहिलं कॅन्डिडेट होतं. तर तुम्ही काँग्रेसवर प्रेशर टाकून हे कॅन्डिडेट चेंज करायला लावा. आणि तशा प्रकारे त्यांनी ते केलं. ऐन वेळी त्यांनी कॅन्डिडेट चेंज केलं. आणि असं मी समजू शकलं असतं की ते देशमुखपेक्षा मोठा काही चांगला कॅन्डिडेट दिलं असतं तर मी समजू शकलं असतं की त्यांना जिंकायचं आहे. जेव्हा त्यांना मला हे कळलं की बाबा हे सगळं स्टेज मॅनेज आणि सेटिंग झालेली आहे, ठीक आहे, आता निवडणूक संपलेली आहे. याच्यामध्ये पण यात एवढं आहे काय की किती बैठका झाल्या होत्या देशमुखांसोबत आणि ठीक आहे ना. आता काय आहे, महानगरपालिकेमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे. नक्की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित देशमुख आणि नाना पाटोले कळेल की इम्तियाज जलीलची ताकद. पराभव होऊन सुद्धा मुंबईच्या बैठकीत हेच होते का? नाही, पराभव होऊन सुद्धा मी कशी ताकद त्यांच्या विरोधात लावणार आहे हे मी त्यांना दाखवणार. हे होते इम्तियाज जलील. एक मोठे गौप्यस्फोट त्यांनी केलेले आहे. ज्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपकडूनच जे काँग्रेसचे उमेदवार बदलण्यात आले होते, सोबतच काँग्रेससोबत ज्या नेत्यांची MIM सोबत युती करण्याबाबत बैठका झाल्या होत्या ते नेते कोण होते हे याचा प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मिळालं नव्हतं. पहिल्यांदा समोर आलंय अमित देशमुख आणि नाना पटोले यांच्यासोबत MIMच्या बैठका झाल्या होत्या. पुढे युती झाली नाही, मात्र हे नावं आज पहिल्यांदा समोर आले. मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.